मित्रांनो, सप्रेम जय भीम. बौद्ध धर्माविषयी सम्राट अशोकाच्या मनात श्रद्धा जागृत झाली. त्यांनी तथागताचा धर्म स्वीकारण्याचा दृढ संकल्प केला आणि बोधगया येथे जाऊन भिक्षू उपगुप्त यांच्या हस्ते प्रवज्ञा घेतली. तथागताच्या धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सम्राट अशोकाने भिक्षू उपगुप्ताकडे प्रसिद्ध व ऐतिहासिक अशा बौद्ध स्थळांच्या यात्रेची इच्छा बोलून दाखवली. त्याप्रमाणे भिक्षू उपगुप्त त्यांना प्रथम बोधगया येथे घेऊन गेले. त्यानंतर भगवान बुद्ध जेथे जन्माला आले ते लुंबिनी, कपिलवस्तू, सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर इत्यादी संपूर्ण बुद्धिस्ट सर्किटची यात्रा केली. उपगुप्त यांच्या उपदेशानुसार सम्राट अशोकाने जेथे जेथे भगवान बुद्धाचे चरण स्पर्श झाले त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ 84,000 बुद्धविहार बनवले. शेकडो ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती उभ्या केल्या. धम्मसंघांना संपत्ती दान केली. आपल्या प्रजेच्या सुखासाठी लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या.